भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क. मूलभूत हक्कामध्ये आपण या अगोदर कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 19पर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केला आहे. पाठीमागचा तास आपण जर पाहिला तर आपण स्वातंत्र्याचा हक्क जो आहे कलम क्रमांक 19 आणि त्या कलम क्रमांक 19मधले जे काही 6 स्वरूपाचे जे स्वातंत्र्य आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि यातला जो गट आहे तो दुसरा गट आपण सुरू केलेला आहे कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22पर्यंतचा. कलम क्रमांक 19 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 19मध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण हा जो काय भाग आहे तो आपण पाहिला आहे. त्यामध्ये 6 स्वरूपाचे जे स्वातंत्र्य आहेत त्यातलं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटनेचे स्वातंत्र्य, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य असा जो काही भाग आहे तो भाग आपण पाठीमागचा जो तास आहे त्या तासाला आपण पाहिलेला आहे. या तासाला आपल्याला अभ्यास करत असताना स्वातंत्र्याचा हक्क जे आहे ज्यामध्ये कलम क्रमांक 19 ते 22मध्ये 19 नंबरचं कलम आपण पाहिलं आहे आणि या तासाला आपल्याला 20 आणि 21 अशी 2 कलमं पाहिजे आहेत. आता 20 नंबरचं कलम काय आहे तर अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. कलम क्रमांक 20 जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण ज्यामध्ये एकूण 2 महत्त्वाचे घटक किंवा 3 महत्त्वाचे घटक जे आहेत ते आपल्याला ह्यामध्ये पाहिजे आहेत. म्हणजे 20(1), 20(2) आणि 20(3) अशा 3 घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण यामध्ये करणार आहे. तर आपण त्यातला पहिला जो काही भाग आहे तो आपण पाहूया. कलम क्रमांक 20 अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. आता अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षणमध्ये कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना नागरिक, परकीय तसेच कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्ती असंगत व अन्यायिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहेत. आणि या हक्काशी संबंधित 3 तरतुदी ह्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे कलम क्रमांक 20चा आपण जर विचार केला तर त्या कलम क्रमांक एकूण 3 घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांचा अंमल नाही, डबल जेपर्डी नसेल आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसेल अशा स्वरूपाचे एकूण 3 घटक आपल्याला पाहिजे आहेत. पण हे 3 घटक पाहत असताना त्या अगोदरचा जो भाग आपण ह्यामध्ये बघतोय की कलम क्रमांक 20 हा कुणासाठी आहे तर हा सर्व व्यक्तींसाठी आहे. भारतामध्ये राहणारे सर्व स्वरूपाचे लोक ते भारतीय असतील, परकीय असतील किंवा कायदेशीर व्यक्ती असतील. आपण कलम क्रमांक 19चा अभ्यास करताना त्यामध्ये काय सांगितलं की कलम क्रमांक 19 हा फक्त व्यक्तींसाठी आहे, तो कायदेशीर व्यक्तींसाठी नाही. पण कलम क्रमांक 20 जो आहे हा कलम क्रमांक 20मध्ये काय सांगितले तर त्यामध्ये ज्या काही कायदेशीर व्यक्ती ज्या आहेत तर त्या कायदेशीर व्यक्तींचाही समावेश जो आहे तो समावेश आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्व व्यक्तींना असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले. या हक्काशी संबंधित ज्या काही 3 स्वरूपाच्या तरतुदी आहेत त्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांचा अंमल नसणे, डबल जेपर्डी नसणे आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे असे एकूण 3 घटक जे आहेत. तर या 3 घटकांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्यातला पहिला जो काही घटक आहे तो आपण आता पाहणार आहे. जो पहिला घटक आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांचा अंमल नाही. आता एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय की कार्योत्तर कायदा नाही थोडक्यामध्ये. म्हणजे कार्योत्तर एक्स पोस्ट फॅक्टो जो आहे या कायद्याचा अंमल यासाठी आपण मराठीमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी सोप्या भाषेमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की कार्योत्तर कायदा नाही आणि यासाठी इंग्रजीमध्ये नो एक्स फॅक्टो लॉ अशी संज्ञा आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला घटना घडताना लागू असलेल्या कायद्यांचा भंग केल्याशिवाय आरोपी समजले जाणार नाही आणि आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा घडतेवेळी कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांचा अंमल नाही ह्यामध्ये बघत असताना एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय की कोणत्याही स्वरूपाचा एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे आपण लक्षात घेताना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रचलित जो काय कायदा आहे त्या प्रचलित कायद्याचा भंग केला असल्यासच त्याला दोषी ठरवलं जाईल. म्हणजे प्रचलित स्वरूपाचा जो काय कायदा आहे तर त्या कायद्याचा भंग जर केला असेल आणि तो जो कायदा आहे ज्यावेळी त्या व्यक्तीनं गुन्हा केला असेल तर गुन्हा करत असताना जी काही शिक्षा त्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये आहे तर ती शिक्षा त्याला मिळणार आहे. आणि कोणत्याही कायद्याचा भंग केल्याशिवाय त्या व्यक्तीला आरोपी समजले जाणार नाही आणि हा आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा घडतेवेळी कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. म्हणजे हा जो काय भाग आहे ह्यामध्ये लक्षात ठेवत असताना कोणत्याही व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केला असल्यासच त्याला दोषी ठरवले जाईल. तसेच प्रचलित कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा दिली जाणार नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे कृत्य त्यावेळी अंमलात आलेल्या कायद्यानुसार अपराध ठरत असेल तरच त्याला दोषी ठरवले जाईल.
उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर एखादा व्यक्ती आहे, तर एखाद्या व्यक्तीने 2018 साली समजा काही जर गुन्हा केला असेल आणि 2020 साली तर त्या नवीन एखादा कायदा निर्माण केला आणि त्या गुन्ह्यास ठराविक स्वरूपात शिक्षा जर दिली आणि 18 साली असा कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता, तर अशा स्वरूपामध्ये त्याला कोणत्याही प्रकारे दोषी त्याला समजलं जाणार नाही. ज्यावेळी त्यानं गुन्हा केला असेल त्यावेळी जे काही प्रचलित कायदा असेल तर त्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा जी आहे ही शिक्षा दिली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक शिक्षा जी आहे ती शिक्षा त्याला दिली जाणार नाही. म्हणजे जे भविष्यातील कायद्यानुसार अपराध ठरलं तरी त्याला दोषी मानलं जाणार नाही. म्हणजे ज्या कायद्याचा अंमल भूतकाळातील एखाद्या तारखेपासून सुरू होतो त्या कायद्याला आपण काय म्हणू शकतोय, एक्स पोस्ट फॅक्टो असं आपण म्हणू शकतोय. बघा महत्त्वाचं आहे, एक्स पोस्ट फॅक्टो आपण विचार करत असताना जो प्रचलित कायदा आहे त्या प्रचलित कायद्याचा जर भंग जर केला असेल तर आणि ती जी जो काय आरोपी आहे त्या आरोपीवरील तो आरोप जो आहे हा जर सिद्ध जर झाला असेल तरच त्याला शिक्षा जी आहे ती शिक्षा दिली जाणार आहे. समजा जी काही भूतकाळातील एखादी जी काही घटना आहे तर त्या घटनेच्या बाबतीमध्ये नवीन एखादा कायदा समजा निर्माण झाला तर अशा स्वरूपामध्ये त्याला शिक्षा दिली जाणार नाही. तर त्यामुळं ह्यामध्ये आपण लक्षात घेताना एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय की कोणत्याही स्वरूपामध्ये कार्योत्तर कायदा जो आहे हा कायदा ह्यामध्ये लक्षात घेतला जाणार नाही. आता एक्स पोस्ट फॅक्टो जो काही कायदा आहे तर त्या कायद्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या कायद्याचा अंमल भूतकाळातील एखाद्या तारखेपासून सुरू होतो त्या कायद्याला आपण काय म्हणू शकतोय, एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हणू शकतोय. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय असेल की ज्या कायद्याचा अंमल जो आहे तो भूतकाळातील एखाद्या तारखेपासून जर सुरू होत असेल तर त्या कायद्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हणणार आहे. आता ह्यासाठी काही अपवाद देखील दिलेले आहेत. 1-2-3 अपवाद आहे, त्या अपवादाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यातला पहिला अपवाद आहे, हा हक्क केवळ फौजदारी कायद्याबाबत प्राप्त होतो, दिवाणी किंवा कर कायद्याबाबत प्राप्त होत नाही. म्हणजेच कलम 20(1) अंतर्गत केवळ फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो कायदा करण्याची मनाई आहे. मात्र दिवाणी किंवा कर कायद्याचा अंमल मागील तारखेपासून केला जाऊ शकतो. म्हणजे कार्योत्तर जो काय कायदा आहे हा कार्योत्तर कायदा कशासाठी आहे, फक्त तर फौजदारी बाबतीमध्ये आहे. म्हणजे दिवाणी किंवा कर कायदा जो आहे तर या बाबतीमध्ये असा कार्योत्तर कायदा जो आहे तो कायदा केला जाऊ शकतोय. म्हणजे कर कायद्याचा किंवा दिवाणी जो काय कायदा आहे याचा अंमल जो आहे तो मागील तारखेपासून देखील केला जाऊ शकतोय. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो कशासाठी आहे, फक्त तर फौजदारी स्वरूपाच्या ज्या केसेस आहेत तर त्या केसेसच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे समजा एखादा गुन्हा केला असेल, चोरी केली असेल, मारामारी केली असेल किंवा एखाद्याचा खून केला असेल तर अशा संदर्भामध्ये जी काही फौजदारी ज्या केसेस असतात तर त्या फौजदारी केसेसच्या संदर्भामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो आहे. दिवाणी किंवा कर जे काही कायदे आहेत तर या कायद्याच्या संदर्भामध्ये असा एक्स पोस्ट फॅक्टोचा संबंध जो आहे तो संबंध येणार नाही. हा महत्त्वाचा पहिला अपवाद आहे. दुसरा आपण जर पाहिलं तसेच या कलमाद्वारे फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याअंतर्गत व्यक्ती शिक्षा करता येत नाही, मात्र त्यावर खटला चालवला जाऊ शकतो. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिला भाग हा सांगितलेला आहे की एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे काय की त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला घटना घडताना लागू असलेल्या कायद्याचा भंग केल्याशिवाय आरोपी समजले जाणार नाही आणि आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा घडतेवेळी कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. पण ह्यामध्ये सांगत असताना फौजदारी जे एक्स पोस्ट फॅक्टो आहे या कायद्याअंतर्गत व्यक्तीला शिक्षा करता येणार नाही, मात्र त्यावर खटला चालवला जाऊ शकतो हे सांगितलेलं आहे. आणि तिसरा जो काय भाग आहे तो सांगत असताना कलम 20(1) अंतर्गतचा हक्क प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याच्या बाबतीमध्ये उपलब्ध नाही. म्हणजे प्रतिबंधित जो काय स्थानबद्धता जो कायदा आहे, आता स्थानबद्धतेच्या बाबतीमध्ये पुढे देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर तो स्थानबद्धतेचा जो काय कायदा आहे तर या कायद्याच्या बाबतीमध्ये हा एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. म्हणजे आपण एकूण 3 महत्त्वाचे अपवाद जे आहेत हे लक्षात ठेवायचे आहे. पहिला जो काय अपवाद आहे तर एक्स पोस्ट फॅक्टो फक्त कशासाठी आहे, तर फौजदारीसाठी आहे. कर कायदा किंवा दिवाणी जे काही कायदे आहेत तर या कायद्यासाठी हा असणार नाही. दुसरा भाग आपण विचार करत असताना फौजदारीच्या बाबतीमध्ये देखील कायद्याअंतर्गत व्यक्तीला शिक्षा करता येत नाही, पण त्यावर खटला जो आहे हा खटला चालवला जाऊ शकतो आहे. आणि तिसरं सांगितलं आहे की कलम क्रमांक 20(1) जे आहे एक्स पोस्ट फॅक्टो हा हक्क प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याच्या बाबतीमध्ये उपलब्ध नाही. म्हणजे असे 3 घटक जे आहेत हे 3 घटक हे जे काय आहेत अपवाद आहेत. हा झाला पहिला जो अपराधाच्या दोष स्थितीबाबत संरक्षण, त्यातला पहिला भाग आपण बघितला, एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला पाहायचा आहे, डबल जेपर्डी नसेल. डबल जेपर्डी म्हणजे काय असेल तर दुहेरी शिक्षा. दुहेरी शिक्षा जे यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतोय तर डबल जेपर्डी. म्हणजे आपण ह्या कायद्याअंतर्गत किंवा कलम क्रमांक 20 अंतर्गत आपण पाहत असताना
डबल जेपर्डी नसेल म्हणजे कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. समजा एखाद्या आरोपीनं चोरी केली असेल तर चोरीसाठी समजा 6 महिन्याचा कारावास आहे, तर 6 महिन्याचा कारावास समजा त्यांना भोगून आला तर पुन्हा तो जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यासाठी पुन्हा 6 महिन्याच्या कारावासाठी शिक्षा त्याला केली जाणार नाही. म्हणजे जो गुन्हा त्यानं केला असेल तर त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये एकच शिक्षा जी आहे ती शिक्षा त्याला मिळणार आहे. म्हणजे एकापेक्षा अधिक वेळा त्याला आरोपी समजलं जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा त्याला शिक्षा दिली जाणार नाही. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, कलम क्रमांक 20(2) नुसार एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही. आपण डबल जेपर्डी आणि एक्स पोस्ट फॅक्टो ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा फरक आहे. एक्स पोस्ट फॅक्टो आपण जर पाहिलं तर एक्स पोस्ट फॅक्टोवर खटला चालवला जाऊ शकतोय पण त्याला शिक्षा होणार नाही. पण डबल जेपर्डीच्या बाबतीमध्ये एका व्यक्तीला एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला देखील चालवला जाणार नाही आणि त्याला त्याची शिक्षा देखील होणार नाही. हा भाग यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्यानंतरचा भाग जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा. आता अपवाद, डबल जेपर्डीचा अपवाद. डबल जेपर्डी म्हणजे अगोदर लक्षात घ्या, डबल जेपर्डी म्हणजे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला देखील चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा देखील होणार नाही. याला अपवाद काय आहे, डबल जेपर्डीपासून संरक्षण केवळ न्यायालयांसमोर किंवा प्राधिकरणासमोर चालू असलेल्या कारवाईबाबत प्राप्त होते. असे संरक्षण डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर चालू असलेल्या कारवाईच्या बाबतीमध्ये प्राप्त होणार नाही. म्हणजे हे संरक्षण कोणासमोर आहे तर न्यायालय किंवा जी न्यायाधिकरणं असतील तर त्या न्यायाधिकरणाच्या समोर जे काही खटले असतील तर त्या बाबतीमध्ये आहे. असे संरक्षण जे काही डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकारी आहेत, डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर चालू असलेल्या कार्यवाहीच्या बाबतीमध्ये प्राप्त होणार नाही, कारण हे प्राधिकारी न्यायिक स्वरूपाचे नसतात. म्हणजे डबल जेपर्डीचा अर्थ काय होतोय की एक जर गुन्हा जर केला असेल तर एका गुन्ह्याला एकदा शिक्षा मिळणार आहे, एकापेक्षा जास्त वेळा मिळणार नाही किंवा त्यावर खटला देखील चालवला जाऊ शकणार नाही. पण ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे कशासाठी आहे तर न्यायालय किंवा न्यायाधिकरणं जे आहेत तर ह्या न्यायाधिकरणासमोर जर चालवलेली कार्यवाहीबाबत असेल तर असं होऊ शकतं. पण जर डिपार्टमेंटल जर चौकशी असेल आणि त्यावर देखील खटला जो आहे हा चालवला जाऊ शकतोय असं विचार करू शकतोय आपण. पण यामध्ये सांगत असताना डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकारी जे आहेत या प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर चालू असलेल्या कार्यवाहीच्या बाबतीमध्ये हे प्राप्त होणार नाही, कारण ही जी काही प्राधिकारी जे आहेत हे न्यायिक स्वरूपाचे नसतात. म्हणजे इंटरनल जर काय जर चौकशी जर करायची असेल, डिपार्टमेंटल असेल तर अशा संदर्भामध्ये डबल जेपर्डी जे हे अपवाद आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. म्हणजे कलम क्रमांक 20(1) आपण पाहिलं एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही, 20(2) पाहिलं डबल जेपर्ड नसेल आणि 20(3) मध्ये काय सांगितलं की स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. आणि ह्याला आपण इंग्रजीमध्ये नो सेल्फ इन्क्रिमिनेशन अशी संज्ञा आहे. एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोपी असलेल्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. महत्त्वाचं आहे, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची कुठल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. आणि हे संरक्षण मौखिक साक्ष तसेच कागदपत्रावर आधारित साक्ष अशा दोन्ही बाबतीमध्ये लागू आहे. म्हणजे कुठलाही जो काही व्यक्ती आहे, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. आणि हे संरक्षण कसं आहे तर मौखिक साक्ष असेल किंवा कागदपत्र आधारित साक्ष असेल या दोन्हीच्या बाबतीमध्ये हे जे आहे हा भाग जो आहे तो लागू पडणार आहे. कलम क्रमांक 20(3) स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. आता स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे यावर देखील काही अपवाद आहेत. तर ह्यामध्ये सांगितलेलं आहे, तर एक आहे की गुन्ह्याशी संबंधित वस्तू सादर करण्याची सक्ती केली जाऊ शकते. वस्तू सादर करण्याची सक्ती असेल, अंगठ्याचा ठसा, नमुना सही, रक्ताचा नमुना देण्याची सक्ती केली जाऊ शकते, स्वतः व्यक्तीने सादर होण्याची सक्ती केली जाऊ शकते. म्हणजे हे आपण लक्षात घेणं अपवाद काय आहे की स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती ही सक्ती केली जाणार नाही. पण त्यासाठी अपवाद काय की गुन्ह्याशी संबंधित वस्तू सादर करण्याची सक्ती. समजा एखादा गुन्हा घडलेला आहे तर जो आरोपी असेल तर त्या आरोपीनं तो गुन्हा करत असताना जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे साहित्य वापरलं असेल, साधनं वापरले असतील तर ती जी काही साधनं आहेत ही साधनं सादर करण्याची सक्ती केली जाऊ शकते. किंवा त्याच्या अंगठ्याचा ठसा असेल,
म्हणजे जे काय जे इन्स्पेक्टर असतील किंवा जे पोलीस तपासणी असेल तर त्या पोलीस तपासणीच्या वेळी लागणारी जे काही वेगवेगळ्या स्वरूपाची जी माहिती असेल त्यामध्ये अंगठ्याचा ठशाची आवश्यकता असेल, नमुना सही असेल, रक्ताचा नमुना देण्याची सक्ती केली जाऊ शकते. पण तिसरा जो काही भाग आहे स्वतः व्यक्तीने सादर होण्याची देखील सक्ती केली जाऊ शकते. असे 3 घटक जे आहेत तर ते 3 अपवाद या संदर्भामध्ये आहेत. मग ह्यामध्ये आपण बघताना कलम क्रमांक 20 पाहिलेला आहे आणि कलम क्रमांक 20मध्ये अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आहे. त्यामध्ये एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांचा अंमल नाही, डबल जेपर्डी नाही आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती जी आहे ती सक्ती यामध्ये केली जाणार नाही. अशा तीन जे घटक आहेत ते घटक आपण पाहिलेत आणि त्याचे अपवाद देखील आता आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर त्या पुढचं जे काही कलम आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कलम क्रमांक 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कलम क्रमांक 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही हा हक्क नागरिक तसेच परकीयांनाही उपलब्ध आहे. हे कलम क्रमांक 21 आपण जर पाहिलं तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. आता ह्या कलम क्रमांक 19वर काय सांगितले की कायद्याद्वारे प्रस्थापित जी काही कार्यपद्धत आहे तर या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस त्याचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही हा हक्क नागरिक तसेच परकीयांनाही उपलब्ध आहे. आता या कलमाशी संबंधामध्ये 2 महत्त्वाच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस झालेल्या होत्या आणि ह्यामध्ये सांगत असताना काय सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीखेरीज हिरावून घेतले जाणार नाही आणि असे कलम 21मध्ये म्हटले आणि हा हक्क नागरिक आणि नागरिकेतर म्हणजे परकीय अशा दोघांसाठी आहे. आणि यासाठी 2 महत्त्वाच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस झालेल्या होत्या त्या केसेस आपल्याला पाहायच्या आहेत. तर प्रसिद्ध असलेला गोपालन जो काय खटला आहे म्हणजे 2 खटले यामध्ये झालेत. एक 1950च्या प्रसिद्ध एक गोपालन खटला आहे. त्या खटल्यामध्ये कलम क्रमांक 21चा संदर्भ घेण्यात आला आणि त्यामध्ये निकाल जो आहे तो संकुचित स्वरूपाचा लावला होता. आणि जी दुसरी जी काही केस होती ही दुसरी केस कोणती होती तर मनेका गांधी खटला जो आहे 1978. म्हणजे कलम क्रमांक 21च्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 2 केसेस आहेत. एक गोपालन खटला 1950चा आणि 1978चा जो आहे तो आहे मनेका गांधी खटला. त्यातला पहिला खटला आपण पाहूया. 1950चा जो काय खटला होता प्रसिद्ध एक गोपालन खटला. तर एक गोपालन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा संकुचित अर्थ लावला आणि संकुचित अर्थमध्ये काय सांगितलं की कलम क्रमांक 21 अंतर्गत केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे सांगितलं, असंगत कायदेविषयक कृतीच्या विरुद्ध उपलब्ध नाही. हा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो निर्णय ह्यामध्ये दिलेला होता. कलम क्रमांक 21शी संबंधामध्ये असणारी जी पहिली केस होती एक गोपालन आणि या खटल्यामध्ये काय सांगितलं होतं की कलम क्रमांक 21चा जो अर्थ आहे हा संकुचित स्वरूपामध्ये लावला होता. आणि ह्या सांगत असताना काय सांगितले की प्रसिद्ध असलेल्या गोपालन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की कलम 21 अनुसार असलेले संरक्षण हे केवळ मनमानी कार्यकारी कृतीसाठी आहे आणि मनमानी वैधानिक कृतीसाठी नाही. म्हणजे राज्य कायद्यानुसार जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते याचे कारण म्हणजे कलम 21मधील कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया. अशा अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दिलेली कायद्याची योग्य प्रक्रिया या शब्दरचनेपेक्षा वेगळी शब्दरचना आहे. त्यामुळे भारतामध्ये कायद्यात दिलेली प्रक्रिया अयोग्य, अन्याय व गैरवाजवी आहे या कारणावरून कायद्याच्या वैधतेला आव्हान देता येत नाही. हा भाग जो आहे तो यामध्ये सांगितला आहे. म्हणजे कलम क्रमांक 21नुसार जी पहिली केस आहे एक गोपालन आणि या खटल्यामध्ये कलम क्रमांक 21चा जो काय अर्थ आहे हा अर्थ कसा लावला आहे संकुचित स्वरूपाचा लावला आहे. संकुचित म्हणजे काय की कलम क्रमांक 21 अंतर्गत संरक्षण केवळ कार्यकारी कृतीच्या विरुद्ध उपलब्ध आहे, असंगत कायदेविषयक कृतीच्या विरुद्ध नाही. आणि याचा अर्थ असा होतोय की राज्यसंस्था एखादी कार्यपद्धत निश्चित करून एखाद्या व्यक्ती जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकते. याचा अर्थ काय सांगितला आहे की याचा अर्थ असा होतो की राज्यसंस्था कायद्याने एखाद्या कार्यपद्धती निश्चित करून एखाद्या व्यक्ती जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकते. त्यावेळी निश्चित कार्यपद्धती प्रस्थापित करणारा कायदा असंयुक्तिक, अन्याय किंवा अयोग्य असल्याच्या आधारावर बाद ठरवता येणार नाही. महत्त्वाचं आहे एक गोपालन खटल्यामध्ये ज्या 2 बाबी सांगितल्या त्यातली पहिली बाब अशा आहे की कलम क्रमांक 21 अंतर्गत केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या एक्झिक्युटिव्ह ॲक्शन जे आहे त्याविरुद्ध आहे. जे कायदेविषयक जे काय कृती ह्या कायदेविषयक कृतीच्या विरोधात नाही. याचा अर्थ असा होतोय की राज्यसंस्था एखादी कार्यपद्धत निश्चित करून
एखादी प्रोसिजर किंवा एखादा नवीन कायदा निर्माण करून एखाद्या व्यक्ती जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकते. कलम 21 मध्ये कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती हा उल्लेख अमेरिकेतील घटनेतील कायद्याची उचित प्रक्रिया या उल्लेखापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे निश्चित कार्यपद्धती प्रस्थापित करणारा कायदा असंयुक्तिक, अन्याय किंवा अयोग्य असल्याच्या आधारावर बाद ठरवता येणार नाही. आणि जो दुसरा भाग जो काय सांगितलेला आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य होय असं न्यायालयाचं मत होतं. म्हणजे जे काही स्वातंत्र्य ही जी काही संकल्पना ह्यामध्ये सांगितलेलं आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, तर यामध्ये न्यायालयाचं मत असं होतं एक गोपालन खटल्याच्या बाबतीमध्ये, तर व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीच्या फक्त शरीराचे स्वातंत्र्य, म्हणजे शरीर फक्त त्याचं जगवायचं आहे असा अर्थ जो आहे तो अर्थ ह्यामध्ये लावलेला होता एक गोपालन खटल्याच्या बाबतीमध्ये. मग या विरोधामध्ये अजून एक जी काय दुसरी जी काय केस झाली होती 1978ला, मनेका गांधी खटला 1978. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मनेका गांधी खटल्यामध्ये गोपालन खटल्यातील आपला निर्णय बदलून कलम 21चा व्यापक अर्थ लावला आणि न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. त्यामध्ये पहिला निर्णय असा होता की व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीच्या केवळ शरीराचे स्वातंत्र्य आहे. आणि मनेका गांधी जो काय खटला झाला या खटल्यामध्ये असा निकाल दिला की व्यापक अर्थ लावला. जो संकुचित अर्थ होता तो अर्थ बदलण्यात आला आणि त्यामध्ये सांगितलं की मनेका खटल्यामध्ये 1978 सर्वोच्च न्यायालयाने आपला गोपालन खटल्यातील निकाल अग्राह्य ठरवून कलम 21चा व्यापक अर्थ विचारात घेतला. त्यामुळे जर कायद्यात दिलेली प्रक्रिया योग्य, न्याय व वाजवी असेल तरच जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येईल. वरती काय सांगितलं होतं की कायदा कुठल्याही प्रकारचा एक नवीन एखादा कायदा निर्माण करू शकतं आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा निर्माण करू शकतं असं सांगितलं होतं. पण मनेका गांधी जो काय खटला त्या खटल्यामध्ये काय सांगितलं की कायद्याने दिलेली जी काही प्रक्रिया आहे ती योग्य, न्याय व वाजवी असेल तरच जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येईल. म्हणजेच न्यायालयाने कायद्याची योग्य प्रक्रिया ही अमेरिकन घटनेतील संकल्पना स्वीकृत केली. अगोदर काय केलं होतं की कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया असं लक्षात घेतलं होतं, कायद्याची योग्य प्रक्रिया नाही. म्हणजे कायद्याची जी काही स्थापित झालेली जी काही प्रक्रिया आहे, कायद्याने एखादा कायदा निर्माण करण्यासाठी लागणारी जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेचा वापर करायचा, एखादा कायदा निर्माण करायचा. कायदा निर्माण करत असताना जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा कुठलाही विचार करायचा नाही. हा जो काय भाग आहे हा पहिल्या केसमध्ये होता एक गोपालनमध्ये. ह्यामध्ये काय सांगितलं की ह्या व्यापक अर्थ लावला की कायद्याने स्थापित झालेली प्रक्रियेपेक्षा कायद्याची योग्य प्रक्रिया ह्यामध्ये फॉलो करायची. आणि अमेरिकन जी काही घटना आहे त्या घटनेची ही संकल्पना स्वीकृत केली. आणि परिणामी कलम 21 अंतर्गत असलेले संरक्षण केवळ मनमानी कार्यकारी विरुद्ध नाही तर मनमानी वैधानिक कृतीविरोधात देखील आहे. वरती काय सांगितलं होतं की कलम 21 अंतर्गत संरक्षण कशासाठी आहे, केवळ असंगत कार्यकारी कृतीच्या विरोधामध्ये, असंगत कायदेविषयक कृतीच्या विरोधात नाही. पण मनेका गांधी जो काय खटला आहे तर त्या खटल्यामध्ये काय सांगितलं की ह्या दोन्ही बाबतीमध्ये आहे, म्हणजे कार्यकारी पण असेल किंवा कायदेकारी पण असेल, अशा दोन्ही कृतीविरोधात आहे. आणि ह्यामध्ये काय काय सांगितलं आपण पाहूया. कायद्याने प्रस्तावित केलेली संयुक्तिक, न्याय व योग्य कार्यपद्धतीने व्यक्तीस तिच्या जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करता येऊ शकेल. म्हणजेच न्यायालयाने अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्त्व लागू केले. आणि त्यामुळे कलम 21 अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृतीबरोबर असंगत संसदीय कृतीविरोधात देखील आहे. म्हणजे असंगत कार्यकारी कृतीविरोधात आहे असं एक गोपालन खटल्यामध्ये सांगितलं होतं, कायदेकारी कृतीच्या विरोधात नाही म्हणून सांगितलं होतं. पण मनेका गांधी जो काय खटला आहे तर त्या खटल्यामध्ये काय सांगितलं तर ही जी आहे कायद्याची उचित प्रक्रिया आहे आणि हे तत्त्व दोन्हीसाठी आहे. कुणासाठी, असंगत कार्यकारी कृतीबरोबर असंगत संसदीय कृतीविरोधात देखील आहे असं ह्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यापुढे सांगितलेलं आहे. तसेच न्यायालयाने असे देखील मत मांडले की कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार मानवाच्या केवळ प्राणी म्हणून असलेल्या जीवनाचा अधिकाराबरोबर जीवनास अर्थपूर्ण, संपूर्ण व जगण्यालायक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश आहे. हा जो काय बदल आहे तो बदल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार करताना एक गोपालन खटल्यामध्ये काय सांगितलं की वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय की केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य आहे. आणि ह्यामध्ये काय सांगितलं मनेका गांधी खटल्यामध्ये की जीवनाचा अधिकार किंवा कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार म्हणजे काय की मानवाला केवळ प्राणी म्हणून असलेल्या जीवनाचा अधिकाराबरोबर जीवनास अर्थपूर्ण, संपूर्ण जगण्यालायक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश आहे असं यामध्ये सांगितले.
तेव्हा हा जो काय फरक आहे तो फरक लक्षात घ्या. म्हणजे जी काही संकुचित स्वरूपाची व्याप्ती होती त्या संकुचित स्वरूपाच्या व्याप्तीला एक व्यापक स्वरूप देण्याचं जे काही काम आहे हे काम ह्या मनेका गांधी खटल्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे मानवाच्या केवळ प्राणी म्हणून असलेल्या अस्तित्वापुरता मर्यादित नसून त्यामध्ये मानव प्रतिष्ठेसह जीवनाच्या अधिकाराबरोबर जीवनास अर्थपूर्ण, संपूर्ण व जगण्यालायक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश आहे. म्हणजे एक मानव म्हणून जगण्यालायक असणाऱ्या ज्या काही जीवनाला एक अर्थ निर्माण करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी देखील प्रदान करणं आवश्यक आहे. ते हे ह्या मनेका गांधी जो काय खटला आहे त्या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आणखी एक भाग सांगितला आहे. तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य या उल्लेखामध्ये मानवी जीवनाशी संबंधित विविध हक्कांचा समावेश आहे. एके गोपालांमध्ये कुठलाही स्वरूपाचा हक्क सांगितलेला नव्हता. फक्त मानवाला जिवंत ठेवायचं आहे हे फक्त त्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि जिवंत म्हणजे काय की फक्त शरीराचं स्वातंत्र्य त्याला द्यायचं आहे. यामध्ये काय सांगितलं आहे की वैयक्तिक स्वातंत्र्य या उल्लेखामध्ये मानवी जीवनाशी संबंधित विविध स्वरूपाचे हक्क जे आहेत जगण्याचा जो काही हक्क आहे तो हक्काचा समावेश जो आहे तो समावेशामध्ये केलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढील विविध खटल्यामध्ये मनेका खटल्यातील निर्णय ग्राह्य मानून कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कात पुढील हक्कसुद्धा समाविष्ट करण्यात आले. म्हणजे अगोदर कुठल्याही स्वरूपाचे वेगळे हक्क जे आहेत हे समाविष्ट केलेले नव्हते. पण नंतर विविध स्वरूपाचे जे काही पुढं देखील खटले झाले आणि त्याचा जे काही मनेका गांधी खटल्यातील जो निर्णय आहे हा निर्णय ग्राह्य मानला आणि कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कामध्ये पुढील देखील काही जे काही हक्क आहेत ते हक्क समाविष्ट करून घेण्यात आले. आता हे हक्क जे आहेत हे हक्क कोणकोणते आहेत तर त्यामध्ये सांगितलेलं आहे मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क म्हणजे मानवी सन्मान आणि जगण्याचा हक्क. त्यानंतर प्रदूषण विरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क, उपजीविकेचा हक्क, एकांताचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क, एकांत कोठडीतील छळाविरोधी हक्क, खटला वेगाने चालवण्याचा हक्क, बेड्या घालण्याविरोधी हक्क, अमानवी वागणुकीविरोधी हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरोधात हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क. आता आपण ह्यामध्ये बघताना कलम क्रमांक 19 आपण त्यामध्ये पाहिलेला आहे संचाराचं आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. तर संचार कसा होता कलम 19 अंतर्गत संचार होता. म्हणजे भारतीय राज्यक्षेत्राला जो काही संचार आहे तो त्यामध्ये होता. आणि कलम 21 अंतर्गत हा संचार कुठं आहे तर परदेश संचार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती भारतातून कॅनडाला जाऊ शकतोय, अमेरिकेला जाऊ शकतोय. तर हे स्वातंत्र्य ह्यामध्ये आहे किंवा हा हक्क ह्यामध्ये आहे. त्यानंतर त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क, राज्यातून बाहेर घालवून न देण्याचा हक्क, कैद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने वागवले जाण्याचा हक्क, सार्वजनिक फाशीच्या विरोधात हक्क, ऐकून घेतले जाण्याचा हक्क किंवा माहितीचा हक्क इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही हक्क आहेत हे हक्क यामध्ये प्रदान करण्यात आलेत. आणि हे हक्क कोणत्या केसनुसार प्रदान केलेत तर मनेका गांधी जो काही खटला 1978चा तर त्या बाबतीमध्ये असे विविध स्वरूपाचे जे काही हक्क आहेत हे हक्क सांगितलेत. बघा ह्यामध्ये आणखी एकदा आपण थोडक्यामध्ये पाहूया. हे जे हक्क दिलेले आहेत ते कोणकोणते आहेत तर मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क, प्रदूषण विरहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क, उपजीविकेचा हक्क, एकांताचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क, एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरोधी हक्क, खटला वेगाने चालण्याबाबत हक्क, बेड्या घालण्याविरोधी हक्क, अमानवी वागणुकीविरोधी हक्क, लांबलेल्या फाशीच्या विरोधात हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क, कोठडीतील छळाविरोधी हक्क, त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क, राज्यातून बाहेर घालवून न देण्याचा हक्क, कैद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क, स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठापूर्ण पद्धतीने वागवले जाण्याचा अधिकार, सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क आणि ऐकून घेतले जाण्याचा हक्क आणि माहितीचा हक्क. अशा विविध स्वरूपाचे जे काही हक्क आहेत ते हक्क ह्यामध्ये दिलेत. तर अशा प्रकारे कलम क्रमांक 21 जे आहेत तर कलम क्रमांक 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण केलेले आहे. आणि त्यामधल्या 2 केसेस लक्षात ठेवायचे आहेत. एक केस जी आहे 1950ची एके गोपालन आणि जी दुसरी केस आहे ती कोणते तर मनेका गांधी खटला 1978. तर अशा प्रकारे आपण आज एकूण 2 कलम जे आहेत ती पाहिलेली आहेत. कलम क्रमांक 20 अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आणि कलम क्रमांक 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण. पुढचं जे काय कलम आहे कलम 21A शिक्षणाचा हक्क ते आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला पाहणार आहे. ओके, थँक्यू.